बनवते खरवस. नमस्कार सर्वांना, मी नितिशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे हरितालिका, तर आज सर्वांना उपवास वगैरे असेलच, मलाही आहे. आणि सकाळपासून पूजेची वगैरे धावपळ चालू आहे. कामं वगैरे पण आटोपलेली आहेत आणि आत्ताच मी नेमकीच पूजा केली. ते तर गेलेले आहेत ऑफिसला आणि श्रावू आहे घरी, तिला सुट्टी आहे आज, त्यामुळे ती बसली टीव्ही वगैरे पाहत. आणि नेमकीच पूजा झाली, चला तुम्हाला दाखवते. तर मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज संध्याकाळी स्वागत करतोय, कारण आज दिवसभर ऑफिस वगैरे केलेलं आहे आणि घरी आज हरतालिकेची पूजा पण होती. ती पूजा आपल्या ब्लॉगमध्ये स्टार्टिंगला तुम्हाला सर्वांना दाखवलेलीच आहे. आणि आता थोडंसं नाही का मार्केटमध्ये जातो, कारण उद्या गणपती बाप्पा येणार आहेत आणि गणपती बाप्पा येणार आहेत तर एक छोटी मोठी खरेदी आहे, ती खरेदी करून आता लगेच वापस यायचं आहे आपल्याला. आणि आपल्यासोबत कोण येत आहे गाडीवरती, ही छोकरी मस्तपैकी झोप मारलेली तिने आता, तिच्या चेहऱ्यावरून तुम्हाला सर्वांना दिसत असेल. आता पटकन जातो आणि एक मस्तपैकी आपण नाही का एक स्वीट डिश म्हणा किंवा एक प्रकारचा पदार्थ आपण तयार करणार आहोत, ते पण तुम्हाला सर्वांना रिव्हील करतो थोड्या वेळानंतर. तर त्यासाठी तुम्हाला ब्लॉग जो आहे आपला शेवटपर्यंत बघावा लागेल मित्रांनो. चला मी पटकन जाऊन येतो. तर मित्रांनो नाही का, आत्ताच जस्ट घरी पोहोचलो आम्ही मित्रांनो. आणि तुम्ही आता बघितलं असेल की नाही का, मस्त धरमपेठ चा जो गणपती आहे तो गणपती आपण त्या ठिकाणी बघितला. खूप जल्लोष चालू होता सर्व भाविकांमध्ये, मस्त नाचत होते सगळेजण. तर असं नाही का गणपती शाहू बघून नाही का शाहूला खूप पण छान वाटलं. आणि मस्तपैकी आम्हाला जी खरेदी करायची ती खरेदी केली आम्ही आणि आता घरी पोहोचलेलो आहोत. आणि आज कुठलं स्पेशल पदार्थ आपण बनवणार होतो ते पण तुम्हाला सर्वांना सांगितलं थोड्या वेळानंतर. आणि एक किस्सा असा झाला मित्रांनो की आम्ही जिथे गणपती बघायला थांबलो होतो नाही का, तिथे मी शूट करायला मोबाईल बाहेर काढला आणि मोबाईल बाहेर काढता एक 100 रुपयाची नोट नाही का माझी बाहेर पडली मलाही माहीत नाही. आणि मग काय झालं की मी शूट करण्याच्या नादात होतो, तितक्यात एक काकू पाठीमागून आल्या आणि त्या म्हणल्या की तुमच्या खिशातून 100 रुपये पडलेले आहेत. तर मित्रांनो खूप छान वाटलं. त्या काकूंचे खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला आमचे 100 रुपीज रिटर्न केलेले आहेत. हां, तर ती मी शूट करण्याच्या ह्याच्यात होतो त्यामुळे मला काही सुचलं नाही. तर थँक्यू त्या काकून. मित्रांनो, मी तुम्हा सर्वांना मग अशी सांगितलं होती की आज आपण एक नवीन पदार्थ तयार करणार आहे. तो कुठला आहे तो आपण आता रिव्हील करत आहे मित्रांनो. तर सांग ना काय बनवत आहे तू? हा, आज मी बनवते खरवस. कारण की दूधवाल्या मामांना मी सांगितलं होतं, त्यांनी मला कच्चं दूध आणून दिलंय. या दोघांना पण खरवस खूप आवडतो त्यामुळं. तर आता मी इथं खरवस बनवायची तयारी चालू आहे. खूप कच्चं दूध एकदम घट्ट राहते ना, त्यामुळे मग वेळ लागतो. तर अशा पद्धतीने नाही का मग आज खरवस बनवण्याची रेसिपी ऑलरेडी तुम्हाला दाखवलेलीच आहे. जेवढं कच्चं दूध असतं त्याच प्रमाणात आपलं दूध पण टाकायचं आणि नंतर त्यामध्ये पिठी साखर टाकायची आणि वेलची पूड आणि नंतर 10 ते 15 मिनिट मीडियम फ्लेमवर पाण्यामध्ये तो डब्बा ठेवायचा झाकून आणि झाला तयार. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना खरवस बनवण्याची जी काही आपली रेसिपी आहे ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी तुम्हा सर्वांना देतो. तर तुम्ही अवश्य जाऊन त्या ठिकाणी बघा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. हा जो पदार्थ आपण तयार करणार आहे आणि मेन म्हणजे गणपतीची आपल्याला डेकोरेशन करायचं आहे.
ते डेकोरेशनचं आता आम्हाला थोड्या वेळात आता तयारी सुरू करायची मित्रांनो. एक सिंपल सोबर साध्या पद्धतीचं डेकोरेशन आपण करणार आहोत, कारण गणपती बाप्पा उद्या येणार आहेत आपल्या घरी आणि उद्यापासून उद्या सकाळी खूप धावपळ होईल, धावपळ भरपूर होणार आहे उद्या आणि उद्या आणि परवा असे 2 दिवस सुट्ट्या पण आलेल्या आहेत. त्यामुळे उद्यापासून घरामधलं वातावरण हे अत्यंत आनंददायी, प्रसन्न आणि एक पॉझिटिव्ह वाईब असणार आपल्या घरामध्ये बाप्पा आल्यानंतर नाही का. तर चला मग आता ही सगळी कामं होऊ देतो, त्यानंतर आपण खरवस झाल्यानंतर तुम्हाला येस. तर हे बघा खरवस तयार झालेला आहे आणि आता म्हणजे छान थंड पण झालाय आणि श्रावणी तर खायला चालू पण केलाय. आणि हे देते मी आता यांच्यासाठी. श्राव कसं झालाय सांग. अरे द्या ना मग. हे बघा आता मस्त खरवस आलेला आहे आणि खरवस आता खाऊन मस्त मजा करायची आहे. आणि आमची थोडीशी तयारी म्हणजे आता आम्ही करणार. हे तयारी दिसतं तुम्हाला सामान हे पडलेलं आहे इकडे. आता तयारी सुरू करायची आहे. तर मित्रांनो नाही का, गणपतीच्या डेकोरेशनची या ठिकाणी तुम्ही बघू शकता आमची तयारी सुरू झालेली आहे. आणि असं काही खूप मोठं डेकोरेशन आम्ही या ठिकाणी करणार नव्हतो. मार्केटमधूनच त्या दिवशी नाही का झेंडूच्या माळा ह्या आणलेल्या होत्या आणि मस्तपैकी एक म्हणजे आपली ज्या ठिकाणी खिडकी आहे त्या खिडकीच्या वरती जो पोल आहे त्या पोलवरतीच आपण ते डेकोरेशनची साडी त्यावरती टाकली आणि त्याला पिनने पूर्ण टच हे करून आपण ते तयारी सुरुवात केलेली आहे. त्यावरती आपण ते झेंडूच्या माळा सरळ सरळ लावलेल्या आहेत आणि वरती हाईट पुरत नव्हती तर मीच वरती टेबलवरती चढून नाही का सगळं या ठिकाणी डेकोरेशनचं करत होतो. आणि श्रावणी आणि ह्या दोघीजण नाही का मदत करत होते या ठिकाणी. आणि हे डेकोरेशन करत असताना बरंच नाही का श्रावणी पण खूप मदत करत होती या ठिकाणी. आणि ते बघा आता हे तोरण जे होते ते तोरण घेऊन ती आपली चालू होतं तिचं काहीतरी, इथं लावा तिथं लावा, असं करा हे करा, म्हणजे खूप सारा आयडियाज देत होती ती. आता बघा खुर्चीवर उभं टाकली, लगेच इथं लावू आपण असं सांगत होती ती. म्हणजे क्रिएटिव्हनेस खूप आहे तिच्या डोक्यामध्ये आणि अशा वेळेस मदत करते. आता ही पण आली, ही काय विचार करत आहे या ठिकाणी, ही पण काहीतरी आपला आयडिया देऊन राहिली आहे की आपण असं करूया नाही का. ही पण आता चढली खुर्चीवरती. काय सांगावं, दोघी मायले की खुर्चीवरच चढवून आता हाईट नाही पुरत ना, हाईट कमी आहे, त्यामुळेच हा प्रॉब्लेम होतो. तर आता ह्या दोघींचं चालू आहे आपण कुठे लावू काय करू. माझं म्हणणं होतं की ते बरोबर काही दिसत नाही तिथे, त्यामुळे आपण ते त्या डेकोरेशनमध्ये काही लावू नाही. आता त्यानंतर आता हे तर सर्व सेटअप झाला होता. त्यानंतर आता झापक झुपक आपण सूरज चव्हाणचा झापक झुपकचा डान्स पण या ठिकाणी केलेला आहे. आणि मग आता लायटिंग लावायची वेळ आली होती की लायटिंग एक जुनी लायटिंग आमच्याकडे होती, ती जुनी लायटिंग आता आपण या ठिकाणी लावणार होतो. आणि नवीन पण यावर्षी आपण एक लायटिंग घेऊन आलेलो आहेत मस्तपैकी, ती पण लावायची होती. आता लायटिंग कशा पद्धतीने आता लावायची या ठिकाणी तर त्याचाच विचार मी करत होतो. आणि मग परत मी आता टेबलवरती चढलो आणि मग आता कशा पद्धतीनं लायटिंग आपल्याला लावायची आहे त्याचा आपण एक या ठिकाणी म्हणजे कसरत सुरू केलेली आहे. आता सुरुवातीला मी शेवटची जी माळ होती त्या माळेमध्ये असं लायटिंग टाकण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी. आणि तिथून मग ते पूर्ण जिथं आपलं स्विच आहे त्या स्विचपर्यंत ते असं झिकझॅक स्वरूपात ती लायटिंग पोहोचते का नाही आता हे बघावं लागलं. पण आता काय केलं मी, परत ती वापस काढली आणि आता जी स्टार्टिंग जिथून आहे आपली म्हणजे जिथे आपलं लायटिंगचं स्विच आहे त्या स्विचपासून आता ती लायटिंग हे करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि मित्रांनो कसं असतं, गणपती आल्यानंतर घरामध्ये खूप आनंदाचं वातावरण असतं आणि त्या आनंदाच्या वातावरणामध्ये भरपूर काही आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते. दररोज आपण गणपतीची आरती करतो त्या सगळ्यामध्ये. आणि ह्या दोघींचं बघा काहीतरी मजाक मस्ती चालू आहे या दोघींची. हे असंच करतात म्हणजे सिरियसनेस नाही दाखवत आणि मी एकटाच काम करत असतो, या दोघी मस्ती मजा करत असतात या ठिकाणी. आणि आता बघा तिथं काहीतरी चालू झालं तिचं, ती नवीन लायटिंगला काहीतरी करून राहिली. हे लायटिंग लागली बघा आता मस्तपैकी आता लागलेली आहे. आणि आता वेळ पण झालेला आहे भरपूर मित्रांनो. तर आता बघू आपण अजून काय काय करता येईल नाही का, म्हणजे आता करता येईल का मग सकाळी करू आता काहीतरी. आता आम्ही काय केलं आहे की ते जी तोरण आपण जी झेंडूची माळ लागलेली होती त्या माळेलाच आपण ती लायटिंग नाही का असं दोऱ्याने बांधून घेतली. कारण मग ते फॅन वगैरे काही लावला आपण तर ते म्हणजे इकडे तिकडे ते हलू नये किंवा उडू नये या याच्यामध्ये. तर आता आपण ते या ठिकाणी करून राहिलो आहे. आणि एकंदरीत नाही का आता बऱ्यापैकी आपलं डेकोरेशनचं तर या ठिकाणी आपण तयारी पूर्ण झालेली आहे आणि उरलेली तयारी आपल्याला उद्या करून घेता येईल आता. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता मी मस्तपैकी डेकोरेशनच्या ह्याच्यामध्ये आहे. आणि श्रावणीच्या डोक्यावरती झाड आलं. अरे
काही ना काही उद्योग करतच असते बघा. मग ते डेकोरेशनचं एक छोटंसं आपले म्हणजे झाडाच्या फांद्यांसारखं एक आपलं हे होतं, ते डोक्यावरती लावून ती अशी बाहेर फिरत होती. म्हणजे काही ना काही उचापत्या तिच्या चालूच होत्या. आता जवळपास फायनल होत आहे आपलं डेकोरेशन नाही का, आणि उरलेलं आपण नंतर करणार आहोत मित्रांनो. तर लायटिंग लागल्यानंतर खूप छान वाटतं या ठिकाणी. आणि मस्त आता बाकीचं तर आपल्याला करायचंच आहे हळूहळू, ते आपण उद्यालाच आपण करणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही सर्व बघू शकता गणपतीची डेकोरेशनची तयारी आमची आता जवळपास पूर्ण झालेली आहे. आणि थोडी बहुत जी तयारी आहे ती आपल्याला उद्या सकाळी करायची आहे, कारण आता त्याची 11:30 वाजलेले आहेत. आता मस्तपैकी झोप घ्यायची आहे. बऱ्यापैकी तयारी आपली पूर्ण झालेली आहे. आणि तर चला मग याच नोटवरती आपला आजचा व्लॉग आपण या ठिकाणी एंड करूया मित्रांनो. तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. गणपती बाप्पा मोरया.